चला आजचा बेत आहे. आज कांदा कापून घेतोय. चला. तर आता चिकन स्वच्छ पाण्यानं धुवून घेत आहोत. त्यानंतर आपण काय करणार आहे, चिकन जे आहे त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून त्याला मॅरिनेट करणार आहेत. वेल प्रकारे मिक्स करून मॅरिनेट करणार आहेत. ते मॅरिनेट केल्यानंतर आता हळद बघा, हळद किती घ्यायची, आम्ही 3 किलो चिकनला 1.5 चमचा हळद आणि एक 3-4 चम्मच मीठ घेतलेलं आहे. आता ते मिक्स करून झाल्यानंतर आपण ती बाजूला ठेवूया. तेल आणि कांदा टाकून मस्तपैकी कांदा आहे ना तो थोडासा ब्राऊन होईपर्यंत, लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आता हे आपल्याला जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून घेऊया आणि त्याला मस्त परतून देऊया. आणि ते परतून त्याच्यावर पुन्हा एक परत मस्तपैकी झाकून ठेवायची. आणि पाणी ओतायचं नाही, लगेच नाही पाणी. स्वतःचं अंगचं पाणी सुटल्यानंतर त्याच्यामध्ये जे चिकनचे पीस असतात ना त्याच्यामध्ये ते फील येतो. नंतर जसं मराठवाडा पद्धतीनं ते पातेल्यावर परात ठेवून त्याच्यात पाणी गरम करायला ठेवायचं आणि ते गरम झालेलं पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही, नाही तर चिकन कोरडं लागतं. ठीक आहे. तर चला तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. मसाल्यासाठी खोबरं आणलेलं आहे, जे की नारळ आणि बाकीचे जे डाळवा असतो, जे आता इकडं आम्ही बॅचलर्समध्ये असल्यामुळे येसूर वापरत नाही आहे, तर आम्ही त्याचा डाळवा करतो आहे, अल्टरनेटिव्ह डाळव्याचं पीठ बनवतो आहे. ठीक आहे. खोबरं किसून झालं आहे, डाळवा किसून झाला आहे, कांदा लसूणची पेस्ट बनवतो आहे. त्यानंतर हे आता चिकन बघा आपलं उकडत आलं आहे, त्याला अंगचं पाणी सुटलं आहे. त्याला परत अजून ते परातीतलं पाणी पण ओतून घ्यायचं. अशा प्रकारे चिकन होईल. आता ट्राय करतोय सूप. सूप एकदम झकास झालेलं आहे, नाद खळा. हा सगळं गँगनं सूप घेतलेलं आहे हातात, ज्यांचे वाटीमध्ये प्लेटमध्ये. बॅचलर्स जीवन असंच असतं मित्रांनो, एकदम मजा येते याच्यामध्ये, क्वालिटी. आमची विपुल भाऊ तर लाजत काजत चालू आहे. खूपच वेळ आहे. चला तर आपण आता मसाला बनवून घ्यायचा, फ्राय बनवून घ्यायचे. त्यासाठी ही अद्रक लसूण पेस्ट टाकलेली चांगलं तेलात भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर जे चिकन मसाला आहे तो तेलातच भाजून घ्यायचा, त्याने तरी पण चांगली येते. आणि हे घरचं वाटण आहे ते 5 चम्मच टाकतोय. जास्त काही तिखट नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्या तिखटानुसार घेऊ शकता. ह्याला चांगलं भाजून घेतलं आहे. त्यानंतर खोबरं टाकून घ्यायचं, त्याला चांगलं भाजून घ्यायचं, त्याला तेल सुटलं पाहिजे. डाळवा पीठ पण टाकून घेतलं त्याच्यातच लगे. चांगलं हलवायचं आणि ते मिक्स झाल्यानंतर थोडंसं कोरडं होईल, त्याला पाणी सुटण्यासाठी अजून आपल्याकडे जे आपण आळणी सूप होतं ना त्याच्यातलं थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकलं ना तर ते मस्त शिजून जातं मसाला. आणि त्याच्यानंतर आपण चिकनचे पीस टाकणार आहोत त्याच्यामध्ये. हे बघा 3 किलो चिकन आहे, त्यातलं 2.5 किलो आम्ही फ्राय करतोय. बघा चांगलं परतून घ्यायचं, मसाला वगैरे टाकलेला असतो एकदम फ्राय. सगळ्या चिकनला प्रत्येक पीसला चांगला मसाला लागला पाहिजे. त्याला चांगलं परतून ते करून भाजून द्यायचं, म्हणजे मिक्स होऊन द्यायचं, उकडून द्यायचं. बघा पाणी तेल सुटायला लागले चांगल्या प्रकारे. ठीक आहे. आता चला रस्सा बनवून घेऊया. अद्रक लसूण पेस्ट, कांदा पेस्ट हे चांगलं भाजून घ्यायचं. मसाले जितके तुम्ही तेलात भाजताना तितकी चव चांगली येईल. तुम्ही वरून मसाले टाकायचे नाही, चटणी असो, काळं तिखट असो किंवा मसाला असो, ते पूर्ण तेलातच चांगलं भाजून घ्यायचं सुरुवातीला. हे मस्ती धमाल चालू आहे, सगळेजण जिकडं तिकडं. हे आमचे पहिलवान कुक जे की रस्सा बनवत आहेत. नेक्स्ट टाइम तुम्हाला व्हिडिओची कॉमेंट्री जी रिअल असेल तीच फर्स्ट टाइम व्हिडिओ आहे. ठीक आहे. तुम्ही पण तुमच्या रूमवर अशा प्रकारे चिकन बनवू शकता. बघा कसा झाला फ्राय, नुसता लाल जरत. सगळेजण खुश आहेत आज. कष्ट घेतलेली पोर डाळव्याच्या पिठाने डाळवा असतो, येसूर वापरला जातो, पण डाळव्याच्या पिठाने थोडासा थिकनेस येतो भाजीमध्ये, त्याने एकदम पाण्यासारखी नाही वाटत आहे भाजी. तर ती चुरून खायला त्याला ते एकक होतं. नंतर काय होतं माहिती आहे का, की तुम्ही रस्सा घेतला ताटात तर पाणी एकीकडे जातं आणि मसाला एकीकडे जातो. तर हे डाळवा किंवा येसूर जो असतो तो बाजरीच्या आणि वेगवेगळ्या डाळींच्या पिठाचा म्हणून बनवलेला असतो, पण आपल्याकडे आता इथं शहरामध्ये बॅचलर्समध्ये आपल्याकडे अवेलेबल असतो. ठीक आहे. आणि पाणी टाकून द्यायचं, ठेवायचं असेल तर ठेवायचं, नाही तर सगळं टाकून द्यायचं. सगळं टाकल्यानं रस्त्याला अजून चांगल्या प्रकारे चव येते. आणि पाण्याचा रस्सा. आणि कधीही चिकन
कुकरमध्ये शिजवायचं नाही, चिकन कोरडं लागतं असंच शिजवायचं. म्हणजे त्याच्यामध्ये ते मीठ आणि हळद आणि ते जात्यात गोष्टी चिकनच्या पीसमध्ये पण उतरतात. हे बघा चिकनचे पीस थोडेसे रशामध्ये, ते खरं तर खूप जास्तच झाले ते रशामध्ये. एक घ्यावं लागेल मटण घेऊन येते अरे ते पाणी बी टाकणार त्यातच. बरं ठीक. आम्ही पाणी बरं चांगलं काहीतरी परतून घेऊन ते सगळं मिश्रण एकजीव झालं पाहिजे. एकजीव झालं ना ते की वरणाला त्याची चव चांगल्या प्रकारे येते. त्या पीस मटनचे जे पीस असतात ना त्याला पण ते मिश्रण चांगल्या प्रकारे लागलं जातं. तुम्हाला कुठंही खाण्यात कोरडं नाही लागणार. आम्ही मेघाला फोन करायचं. जसं हॉटेलमध्ये खूप वेळा ते चिकन कुकरमध्ये शिजवल्यामुळे कोरडं लागतं, बाहेरून फक्त मसाला असतो. थांब 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 तसं नाही टाकायचं लागणार. ते वरण टाकायचं. थोडीशी कोथिंबीर जी मध्ये भाजीमध्ये जी की ती शिजणार पण आहे. गार्निशिंगसाठी कोथिंबीर शेवटला आपण टाकणारच आहे बघा. वरून म्हणजे अख्खं पातेलं करावं लागणार आहे. कर फुल गॅस कर आणि वत पाणी आता. पाणी ओततोय पण हे पाणी आम्ही गारच ओतलंय. पण ट्राय करा की शक्य होईल तेवढं गरम पाणी करूनच त्याच्यामध्ये ओतायचं, नाहीतर थोडीशी चवमध्ये डिफरन्स येतो. ठीक आहे, गार पाणी ओतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण गरम पाणी ओतल्याने चांगली चव येते अजून. हे पहा मसाले वगैरे चांगले भाजल्यामुळे कसे एकदम झणझणीत तरी आलेले आहे. तर गार्निशिंगसाठी आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून एकदम देखावा मस्त दिसावा, भाजी पण दिसायला चांगली पाहिजे आणि खायला पण. ठीक आहे, चला आता सगळेजण जेवायला घ्यायला लागलेत. बसतोय आम्ही जेवायला. तुम्ही पहा आणि तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण असा मस्त. तर पहा हे सुक्क आणि रस्सा आणि एकदम झणझणीत रस्सा, तांबडा रस्सा. ठीक आहे, सगळ्यांना वाटप आणि जेवायला स्टार्ट. चला जेवतो आम्ही, तुम्ही पण जेवून घ्या. धन्यवाद. मेन माणसाला ताट मोठा आहे. हो काय बघून घ्या या माणसाला, बघून घ्या या माणसाला. नवर देव एप्रिल मे मध्ये फिक्स त्यानं काहीतरी केले बघा. हो का या दोघांचं काहीतरी हो का मॅगी दिलं नाही. आणि इथं विजा बसलेला होता, पण विजाला काय पोरानं मॅगी दिली नाही. हो का हे आहे बघा. हो का हे आहे. हो सांग मराठवाडा स्टाईल म्हणते ते उगनवा माय. हा हो काय कुठे गेलं. हो का ह्या बिचाऱ्याचं लय कष्ट आहे. बिचाऱ्यानं कांदा कापू कापू दमले बिचार रडत होतं. चला वाढ तर झालेली आहे, आम्ही घेतो जेवून. तुम्ही पण या, नाहीतर म्हणताना बोलवलं नाही.